हे बघा माझ्याकडून काय झालंय. तर मी सानूसाठी ना शॉर्ट स्लीवचे टी शर्ट ऑर्डर केले होते. तर फर्स्ट क्रायवरून ऑर्डर केले. नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि रोज ही लाईन ऐकून ऐकून तुम्ही तर बोर झाला असाल, पण आता काय करणार, माझ्याकडे हीच एक आहे. आणि ह्या लाईनचे तर माझ्या रिलेटिव्समधले छोटे छोटे मुलं ते सुद्धा कॉपी करताय माझ्यासारखं बोलणं, कारण मी रोज पहिल्यांदा सुरुवातीला व्हिडिओमध्ये तेच बोलते. पण असो, आता रोज मी सगळी कामं झाल्यानंतर माझा व्हिडिओ सुरू करते, पण आज तसं नाही आहे. माझी बरीच आवरावर बाकी आहे. तर चला ते करता करता तुमच्यासोबत बोलते. आणि सानू मॅडम हे बघा इथे काय करतायत, झुला खेळताय आणि माझ्याकडे बघताय की मम्मी कसं बोलती इथं, हो ना. आणि सानू सुद्धा माझी खूप कॉपी करते, मी जे जे बोलते व्हिडिओमध्ये ते. तर चला आता कामं आवरून घेते पटापट. तर आता माझं ना जेवण वगैरे झालेलं आहे. तर म्हटलं चला बाकीची कामंसुद्धा आवरून घेऊया. म्हणूनच गॅसचा ओटा, घर सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे. आता मी सकाळी सानू उठायच्या अगोदर झाडून फरची पुसलेली आहे, पण आता पूर्ण घर सगळं सारखं झालेलं आहे. पण म्हटलं चला परत एकदा नीट करून घेऊया. आता 12 वाजलेत आणि हे सगळं आवरून घेते. तर गॅसचा ओटा क्लीन करायला घेतला, पण अगोदरचेच भरपूर असे भांडे पडलेले होते. तर अगोदर ते लावून घेतले. भांड्याचं टोपलं मोकळं झालं म्हणजे दुसरं भांडे ठेवायला मोकळे होतात. तर बाकीचे भांडेसुद्धा घासून घेतले. आणि लोटकं बऱ्याच वेळ गरम पाण्यात भिजत घातलं होतं, तेलाचं लोटकं, जेणेकरून ते निघावं म्हणून. आणि आता 2 मिनिटातच निघून जाईल ते, कारण गरम पाण्याने त्याला भरपूर असा फायदा होतो. आता घर तर रोजच अस्तव्यस्त होतं आणि लहान मुलं असली की ते सारखंच होतं. तर माझा रोज तरी अर्धा 1 तास आवरण्यातच जातो, कारण इकडची वस्तू इकडे, इकडची वस्तू तिकडे असं सुरूच राहतं. किचनमध्ये सुद्धा ती इकडून हात घालते, हे तिकडे उचलून ठेवल, किचनमधले भांडे, रॅकचे भांडे रॅक खाली आहे तर ते सुद्धा नेईल, खेळायला नेईन, परत ते घासा, परत ती आपण म्हटलं नेऊन ठेव तर ती दुसरीकडेच नेऊन ठेवती. तर असं सारखं तिचं सुरू असतं. त्यामुळे मला किचन, बाकीचं घर असं आवरतच राहावं लागतं. आणि ते मला आवडतं पण खूप. आणि मी घरातलं काम जास्त प्रेफर करते. मला आवड पण आहे घरातल्या कामाची, स्वच्छतेची. तर ते तर छानच आहे माझ्यासाठी. तर चला भांडे वगैरे तर घासून झाले. आता गॅसचा ओटा घासायला किती मेहनत आहे तुम्ही तर बघा. अशी अडचण असली ना, आता एकदम मोकळा असला गॅसचा ओटा की गॅसच्या ओट्यावर फक्त गॅस असला किंवा अजून एखाद 2 भांडं असलं तर समजून जाते. पण हे असं सगळं सामान, एकीकडून रॅक, दुसरीकडून मायक्रोवेव्ह, छोटंसं रॅक, भांड्यांचं माठ, सगळं माझं गॅसच्या ओट्यावरच आहे. कारण खाली ठेवायला अजिबातच जागा नाही आहे. आणि इकडून तिकडून ठेवलं जरी तर सानूचा धाक राहतोच, त्यामुळे मला सगळं वरती ठेवावं लागतं. आणि त्यात ना माझे भांडे घासायची परेशानी होते. तर सगळं क्लीन करून झाले आणि समोर आले तर बघा मॅडमने हे सगळं करून ठेवलं होतं. आता हे तर मी नंतर आवरेल, अगोदर म्हटलं तिला खेळू द्या, तोपर्यंत मी ना तिची बास्केट आवरून घेते म्हटलं. आता काल परवा ना तिला किंवा तिच्या पप्पांना तिच्यासाठी काही कपडे शोधायचे असले, घालायचे असले, तर कालच ते मला म्हटले तिच्यासाठी तर पॅन्टच नाही म्हणे, तिच्या पॅन्टच मला दिसत नाही. कारण डेली यूजचे कपडे तिचे सगळे बास्केटमध्ये असतात. तर त्यांना एकही सापडला नाही, कारण जे मेन घालायचे कपडे असतात ते एकदम खाली जाऊन बसतात आणि जे कधी घालत नाही ते वरून असतात, घागरा वगैरे असं तिचं. आणि सगळं तीच करते बरं का, खालीवर खालीवर ती सुरू राहते. जे मनाला आवडेल ते काढून आणते, जे मनाला नाही आवडत ते त्यात खाली कोचून ठेवते, असं तिचं चालूच असतं. म्हणून म्हटलं चला एकदा ही बास्केट आवरून घ्यावं. आणि ती राहणार पण नाही आहे, खूप झालं तर 1-2 दिवस राहील, पण आवरत तर राहावं लागतं. आणि हा घागरा ना आता ठेवूनच देते. तिच्या जर नजरेत तो पडला की म्हणजे मम्मा मला हाच घालायचा. कित्येक वेळा स्कूलच्या वेळी घागरा घालायचा हट्ट करून कित्येक वेळा ती रडलेली आहे. तर हे बघा तिच्या एक साईडला मी पॅन्टचा गंज मारलेला आहे, तर एक साईडच्या पूर्ण पॅन्ट आहेत तिच्या. एवढ्या मोठ्या पॅन्ट आहे तरी आम्हाला एकसुद्धा सापडत नव्हती, कारण त्या व्यवस्थित ठेवलेल्या नव्हत्या. मग आता 1-2 दिवस राहतील. आता ज्या कामाच्या नव्हत्या त्यासुद्धा टाकून दिल्या आणि व्यवस्थित सेट करून ठेवलं. आणि आता लगेच समोर आले आणि तिला ना क्ले खेळायला दिला आणि वरती सोफ्यावरती बसवलं. म्हटलं क्लेला ती थोडा वेळ गुंतते, तर तू क्ले खेळ म्हटलं आणि मी बाकीचं आवरून घेते. तर हा सगळा A to Z पसारा तिनेच केलेला आहे. ती ना 2 चेअर
साईडला ठेवून घर घर खेळत होती, त्यावर सगळे कपडे टाकून. आता ते सगळं आवरून जे बेडशीटचे कपडे होते ते मस्त सोफ्यामध्ये ठेवून दिले आणि सगळं हॉल आवरला. आणि त्यानंतर ना दुपारच्या वेळी म्हटलं तिला झोपी घालायचं होतं, पण त्या अगोदर ती थोडी आता बिमार आहे, त्यामुळेच काल ब्लॉग आला नाही. ती खूप चिडचिड करत होती काल, तर म्हटलं चला तिला वाफसुद्धा देऊन देते, कारण वाफ दिली ना की लगेच बरं वाटतं. आता दिवसातून 2-3 वेळा तरी आम्हाला वाफ द्यावीच लागते. आता आजच्या दिवस आता दुपारी ना सगळी कामं वगैरे आवरून झाली होती, पण एक पार्सल आलेलं आहे तर तेच घेऊन येते. आता सानूसाठी ऑर्डर केलेलं होतं काही. चल आलं पार्सल. चल 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 खोलून बघायचं ना. ती आत्ता कुठे झोपणार होती दुपारच्या वेळी, थोडीशी गुंगायलाच लागली होती. आला पार्सलवाल्याचा कॉल, आता तर ती झोपणारच नाहीये. तर मी तिच्यासाठी ना टी शर्ट ऑर्डर केलेले होते, तर चला खोलून बघते कसे आलेत तर. हा घालून बघायचे. तर मी सानूसाठी ना शॉर्ट स्लीवचे टी शर्ट ऑर्डर केले होते, तर फर्स्ट क्राय वरून ऑर्डर केले. पॅन्ट नाही बाळा, फक्त टी शर्ट आहे. तर खूप छान क्वालिटी असते फर्स्ट क्रायवरच्या कपड्यांची, आणि कॉटनचे एकदम सॉफ्ट. एक ब्लू कलरचं आहे आणि एक येल्लो कलरचं आहे. छान आहे ना, डिसेंट. घालून बघायचं. बर ये इकडं. हे घालायचं का अगोदर? तर घातल्यानंतर असं दिसतंय, खूप छान दिसतंय. त्याच्यावर अशी फ्लावरची प्रिंट आहे छोटीशी. आवडलं तुला? हे घालून बघायचं का आता? छान दिसतंय. मला तर नेव्ही ब्लू कलर खूप आवडतो. ते आपण नंतर काढू, जर का रिटर्न करायचं काम पडलं. आम्ही दुसरं पण घातलंय. सानू बघू कसं दिसतंय. त्या ब्लू कलर पेक्षा हे छान वाटतंय, हो ना? आवडलं तुला? छान दिसतंय, दोन्ही पण छान दिसताय. ती तर आता काढणारच नाहीये टी शर्ट, कारण आता तिला नवीन कपडे तर खूपच आवडतात, मग ते कसेही असो. जर भारी ट्रेडिशनल घागरा फ्रॉक असलं ते तर खूप जास्त आवडतात. हा कापू आपण, थांब. तर खूपच छान क्वालिटी आहे टी शर्टची. जर तुमचे पण लहान मुलं असतील तर तुम्ही सुद्धा नक्की फर्स्ट क्रायवरून त्यांच्यासाठी शॉपिंग करत जा. स्पेशली टी शर्ट्स, पॅन्ट्स, कॉटनचे कॉट सेट तर खूप छान असते. क्वालिटी पण खूप छान असते आणि प्राईस पण एकदम खूप हाय नसते. आता हे 2 टी शर्ट मला फक्त 280 रुपयाला पडलेले आहेत. तर ऑफर राहतात, कोड राहतात, ते जर आपण अप्लाय केले तर ऑफरमध्ये आपल्याला कमी मिळतात. तर तुम्ही सुद्धा नक्की घ्या. आता हे बघा, 2 टी शर्ट 280. तसं जर का आपण बाहेर घ्यायला गेलो तर आरामात एक टी शर्ट 200-250ला मिळून जाते. आणि इथे तर पुण्याच्या मार्केटमध्ये खूपच जास्त हे प्राईस आहेत कपड्यांचे. तर मला तर, आणि मेन गोष्ट म्हणजे जशी सानू झाली आहे 3-4 महिन्याची होती तेव्हापासून मी तिच्यासाठी फर्स्ट क्रायवरून शॉपिंग करते. मोस्टली टी शर्ट्स आणि पॅन्ट्स तर खूप छान निघतात, खूप छान. म्हणजे त्या एक वर्ष 2-2 वर्ष जरी धुतल्या, रोज जरी वापरल्या तर त्याचा कलर जात नाही, प्रिंट जात नाही, अजिबातच नाही. बेटा तसं नाही करू. बरं कापते मी, थांब. टॅग कापायचा आहे तिला. चला आता मॅडम तर काही झोपत नाहीये, म्हणूनच आमच्या दोघींसाठी मी चहा ठेवलाय. आता तिला चहा बिस्किट खायचे होते म्हणून.
बाळा काय कर. हे बघा माझ्याकडून काय झालंय. माझा राहिला आणि सानूचा गेला. बरं झालं थोडासा तिकडच्या कपामध्ये ओतला होता. आता मला कसा धक्का लागला माझ्या हाताचा मलाच कळलं नाही. आता काय करायचं सानू? अगं 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 आहे दूध आहे आपल्याकडं. चला आता अगोदर तिला खाऊ घालते आणि माझ्यासाठी आता परत ठेवते. अगोदर हे स्वच्छ करून घ्यावं लागेल. थांब बाळा. आहे ना हे काय कप भर तुझ्यासाठी वेगळा ठेवला होता मी. माझा सांडला तो. तुझ्यासाठी ठेवला होता मी वेगळा. माझा चहा सांडला बाळा. तुझा आहे ना रडू नये. खायचेत ना तुला चहा बिस्किट? तुझ्या कसं लागलं तुझं कसं झालं? अरे माझा धक्का लागला बाळा त्याला. कसं काय माहिती कसा लागला. माझ्याकडून नेहमीच होते अशी रिकामी कामं. नको करत जाऊ का? मला म्हणती मग अशी रिकामी कामं नको करत जाऊ ना तू. चला आता दुसरा चहा ठेवते. चला आता फायनली चहा आलाय माझ्या हातात. आता जो राहिला होता तर ही रडायला लागली सानू की माझा चहा माझा चहा. मग मी म्हटलं अगोदर तिला चहा बिस्किट खाऊ घालावा. तर त्यासाठी तिला खाऊ घालायला गेले. तिने पूर्ण बिस्किट खाऊन घेतले 4-5 चहामध्ये डुबून. आणि त्यानंतर जो चहा होता उरलेला भरपूर होता तो भरलेलाच होता कप तो तिने सांडून दिला. आता जो माझ्याकडनं सांडला तो थोडा होता आणि गॅसच्या वाट्यावर सांडला तर त्याचं काही एवढं वाटलं नाही. आता तिने कार्पेटवर सांडला. तर हे बघा इथे आता मी कपडा टाकलाय तिथे. आता खूप चिकट झाले. आता एवढं मोठं कार्पेट धुवावं लागेल मला तर खूप टेन्शन आलंय. त्याबद्दल मी तिला खूप ओरडली म्हणून ती सध्या शांत आहे थोडी. थांब तू पप्पा येऊ दे. पप्पालाच सांगते तुझं नाव. आता हे सगळं झालंय. आता म्हटलं चला शेवटी थोडासा चहा घेऊ तेव्हा थोडं रिलॅक्स वाटेल. तर आज तर असं वाटलं की नशिबातच नव्हता की काय चहा 2दा गेला सांडला. तर चला मी आता छान असा चहा घेते आणि यासोबतच आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कारण यापेक्षा जास्त जर रात्रीचं सुद्धा शूट केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि खूप मोठा व्हिडिओ पाहायला कदाचित लोकांना कंटाळा येतो. तुम्हाला पण येत असेल. त्यामुळेच आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर. चला बाय बाय.